नमस्कार, मी बाळासाहेब लेहारकर. आज आपण आलेला अभयखेडा या संत्र्याच्या प्लॉटवरती आपण जे काही नेक्सा फॅसिलिटी फर्टिलायझरचे जे काही प्रोडक्ट आपण दिलेले आहे, तर इथे आपण प्रोडक्ट असे दिलेले आहे की या झाडावरती पत्ती वगैरे काही नव्हती आणि मृगबार जे घ्यायसाठी आपण एक स्प्रे दिलेला आहे. स्प्रेमध्ये 04247 किटकॅट आणि नेक्सिबियन दिलेला आहे. त्यामुळे एकसारखी यांची मृगबारची फूट झाली. प्लस जे पत्ती जे ट्रेस जास्त दिलेला होता, त्या ट्रेस जास्त दिल्यामुळे पत्ती बिलकुल म्हणजे 50% गळाली होती, म्हणजे काळ्या काळ्या झाल्या होत्या. तर त्या पत्ती रिकवर करण्यासाठी आपण स्टेपल आणि ताक असं मिक्स करून त्याची ड्रिंचिंग दिलेली आहे. तर आपण आज शेतकऱ्याचे मनोगत जाणून घेऊ. सर नमस्कार. नाव काय आपलं? मी गजानन नामदेव, राहणार अभयखेडा, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम. मोबाईल नंबर? माझा मोबाईल नंबर आहे 942174 57. आता जे आपण ड्रिंचिंग दिलेली आहे आणि फवारा काढलेला, फवाऱ्याचा काय रिझल्ट आलेला आहे झाडावरती? निश्चितच सर, नेक्सा कंपनीचे चांगले आहेत प्रोडक्ट. कारण ज्यावेळेस आपण तानावर सोडला होता संत्रा, जास्त ताण झाल्यामुळे यावर्षी कसं उन्हाळा जास्त होतं आणि ताण जास्त आल्यामुळं सलीचं प्रमाण एवढं भयानक होतं की झाडाला पत्ती कमी आणि वाळलेल्या डांक्यात जास्त होत्या. आणि योगायोगानं आपली भेट झाली आणि तुम्ही मार्गदर्शनासाठी काय ज्या आपल्या नेक्सा कंपनीचे नेक्सिबियन आणि किटकॅट बाकी जे काही फवारणी किंवा ड्रिंचिंग मधले औषध आहे ते आपण सोडले. तर त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसून राहिला की आज आतमध्ये सलीचं प्रमाण दिसत नाही आणि झाडाला पत्ती आहे आणि फ्लॉवर सेटिंगही खूप छान दिसत आहे. म्हणजे फळात रूपांतर झालं, फळात रूपांतरही चांगलं आणि झालं. फळगर वगैरे पण कमी. फळगट नाही झालं सध्या आता. तर आपण जे समजा ड्रीपमधलं स्टेपल 1 लिटर एकरी 200 लिटरला आणि ताक 5 लिटर असं ते दिल्यामुळे काय झालं, कार्बन रेशो वगैरे वाढला. त्यामुळे तुमचे जे समजा झाड टेस्टमध्ये गेलेलं होतं ते टेस्टमधून निघालं. त्यामुळे नवीन रिकव्हरी पत्ती पण आली आणि खूप पण चांगली झाली. आणि अजून एक जाणवलं सर, ते आपण सोडल्यामुळे काय झालं, जमिनीमध्ये भुसभुशीतपणा जिथं आहे, समजा आपण ड्रीप मधून सोडला ना, ते ड्रीप मधून तुम्ही जर बघितलं तिथं भुसभुशीतपणा जास्त आहे. हातानं जर आपण असं उकरलं ते अलगद उकरल्या जातं. इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित आपण? वापरायला हरकत नाही, कारण संत्रा माझ्या मते नगदी पीक आहे, पैसा देणारं पीक आहे आणि ते जर तुम्हाला उत्पन्न देत असेल तर निश्चित त्याच्यावर खर्च करायला हरकत नाही, मला असं वाटतं. आपण बघू शकतो कॅनोपी भरपूर राहिलेली आहे, खूप पण चांगली आहे, काहीच पण असले पाहिजे या ड्रीप जवळ पाणी प्रमाण जास्त आहे.